नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच माननीय मुख्यमंत्री यांची माननीय शिक्षक आमदार सर्व यांनी भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये अपडेट आहे। माननीय मुख्यमंत्री यावर काय म्हणाले ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण बातमी पाहूया। पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये आपल्या शासनाकडून 1 जून 2024 पासून अघोषित शाळांना 20% अनुदान, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना पुढील वाढीव टप्पा व अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पा अनुदान घोषणा केली व हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार 14 ऑक्टोबर 2024 रोजी सदर अनुदान देण्यासंदर्भात शासन आदेश सुद्धा पारित केलेला आहे। तरीही हिवाळी अधिवेशनात निधी मंजूर केला नाही, परंतु सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये सदर निधीची कुठलीही तरतूद केलेली नाही। त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून शासनाने आमची फसवणूक केली अशी त्यांची धारणा झाली आहे व तसे आम्हाला फोनवरून व मीडियाच्या माध्यमातून मेसेजद्वारे वाटेल त्या शब्दामध्ये आम्हा शिक्षक आमदारांना उलटसुलट बोलत आहे। महोदय, आम्हा सर्व शिक्षक आमदारांकडून कळकळीची विनंती आहे की आपले शासन हे सर्वांना न्याय देणारे आहे, ते शिक्षकांवर कधीच अन्याय होऊ देणार नाही आणि विरोधक जो आपल्यावर फसवणुकीचा आरोप करत आहे तो खोडून काढावा। 10 तारखेच्या अर्थसंकल्पात 1 जून 2024 पासून 20% अनुदान मंजूर करून राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा ही आमची कळकळीची विनंती, असे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सभागृहात भेट करून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार जंबो अभ्यंकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार मनीषा कायंदे, आमदार उमा खापरे चर्चा करताना सोबत होते। तसेच निवेदन देताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे उपस्थित होते। तर त्यावर माननीय मुख्यमंत्री यांनी म्हटले की अर्थसंकल्पात विषय घ्या अशी मागणी केली, अर्थमंत्र्यांशी बोलून विषय घ्यायला लावतो असे देखील त्यांनी सांगितले। तर मित्रांनो, अशा प्रकारे माननीय आमदारांनी माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि त्यावर त्यांना अनुदानाचा टप्पावाढीचा विषय सांगितल्यावर त्यांनी सांगितले की मी माननीय अर्थमंत्री यांना सांगतो की अनुदानाचा टप्पावाढ संदर्भात आर्थिक तरतूद करावी असे देखील त्यांनी यावेळेस सांगितलेले आहे। परंतु आता अनुदानाचा टप्पा हा आर्थिक तरतुदीमध्ये म्हणजेच अधिवेशनामध्ये किंवाच अर्थसंकल्पामध्ये हा होतो का हे पाहणे योग्यच राहणार आहे। माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।